विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 6वी मराठी पाठ 3 डॉक्टर कलाम यांचे बालपण या पाठाचा स्वाध्याय पाहूया. प्रश्न 1. 4-5 वाक्यात उत्तरे लिहा. लेखकाच्या लहानपणी लोक वर्तमानपत्र कशासाठी वाचत असत? उत्तर: कुणाला भविष्य जाणून घेण्यात रस असे, कोणाला चेन्नईतल्या बाजारपेठेत सोन्या चांदीचे भाव समजण्याची उत्सुकता असे. काही लोक हिटलर, महात्मा गांधी, जिना यांच्यावर चर्चा करीत आणि सर्वांनाच पेरियार, E.V. रामस्वामी यांची चळवळ जाणून घेण्यात रस होता. लेखकाच्या लहानपणी लोक या वेगवेगळ्या कारणांसाठी वर्तमानपत्र वाचत असत. लेखकाला आयुष्यातील पहिल्या कमाईची संधी कशी मिळाली? उत्तर: दुसऱ्या महायुद्धाचा परिणाम असा झाला की रोज सकाळी पंबनहून येणारी रेल्वेगाडी रामेश्वरमला थांबेनाशी झाली. त्यामुळे वर्तमानपत्राचे गठ्ठे चालत्या रेल्वेगाडीतून रामेश्वरम ते धनुषकोडी दरम्यान खाली फेकले जात. ते गठ्ठे गोळा करण्यासाठी लेखक शमशुद्दीनला मदत करायचे. लेखकाला आयुष्यातील पहिली कमाईची संधी अशी मिळाली. डॉक्टर अब्दुल कलाम शिक्षणासाठी बाहेरगावी जाताना वडील त्यांना काय म्हणाले? उत्तर: डॉक्टर अब्दुल कलाम शिक्षणासाठी बाहेरगावी जाताना वडील त्यांना म्हणाले की, अब्दुल, तुला मोठे व्हायचे असेल तर गाव सोडून शिक्षणासाठी बाहेर जायलाच हवे. सीगल पक्षी घरटे सोडून एकटे दूरवर उडत जातात आणि नवे प्रदेश शोधतात, तसे या मातीचा आणि इथल्या स्मृतींचा मोह सोडून तुला तुझ्या इच्छा आकांक्षा जिथे पूर्ण होतील तेथे तुला जायला हवे. आम्ही तुला आमच्या प्रेमाने बांधून ठेवणार नाही. आमच्या गरजा तुझा रस्ता अडवणार नाहीत. रामनाथपुरमला लेखकाचा जीव का रमत नव्हता? उत्तर: 50,000वर वस्ती असलेल्या रामनाथपुरम या शहरात सदैव गजबज असायची. रामेश्वरमला जसा एकजिन्सीपणा होता तसा या शहरात लेखकाला अनुभवायला आला नाही. त्याला घराची ओढ अस्वस्थ करायची. या शहरात असलेल्या शिक्षणाच्या उदंड संधीपेक्षा त्याला आईच्या हातच्या गोड पोळ्यांची ओढ मोलाची वाटत असे. यामुळे रामनाथपुरमला लेखकाचा जीव रमत नव्हता. प्रश्न 2. तुमच्या शब्दात उत्तरे लिहा. तुम्हाला आई, वडील, बहीण, भाऊ, शेजारी, शिक्षक यांच्या सहवासामुळे काय काय शिकायला मिळते? उत्तर: आम्हाला आईमुळे सर्वांशी समानतेने आणि प्रेमाने कसे वागावे हे शिकायला मिळते. वडिलांकडून शिस्तीचे धडे मिळतात. बहीण व भाऊ यांच्याकडून अभ्यास कसा करावा हे शिकायला मिळते. शेजाऱ्यांकडून समाजाविषयी माहिती मिळते. शिक्षकांच्या सहवासामुळे वाचनाचे महत्त्व आमच्या मनावर ठसले आहे. तुम्ही कोणकोणती वर्तमानपत्रे वाचता? वर्तमानपत्रातील कोणता भाग तुम्हाला वाचायला अधिक आवडतो? तो भाग का आवडतो? उत्तर: आमच्याकडे लोकमत हे एकच वर्तमानपत्र येत असते, ते आम्ही वाचतो. त्यातला खेळ आणि क्रीडा हा भाग मला वाचायला अधिक आवडतो, कारण मला खेळाची आवड आहे आणि कुणी कोणत्या स्पर्धेत कसे प्रावीण्य मिळवले हे जाणून घेण्याची मला फार उत्सुकता असते. आई परगावी गेल्यावर कोणकोणत्या प्रसंगी तुम्हाला तिची आठवण येते? उत्तर: आई परगावी गेल्यावर जेवणाच्या वेळी तिची आठवण येते, कारण ती मुद्दाम माझ्याकरता मला आवडणारे नवे नवे पदार्थ करून मला वाढत असते. मला चॉकलेट हवे असते त्यावेळी आईची हमखास आठवण येते, कारण चॉकलेटसाठी हवे असलेले पैसे मी आईकडूनच घेत असतो. अशा अनेक लहान मोठ्या प्रसंगात मला आईची आठवण येते. तुमच्या आईवडिलांना तुम्ही मोठेपणी कोण व्हावे असे वाटते? ते होण्यासाठी तुम्ही कोणकोणते प्रयत्न कराल? उत्तर: माझ्या आईवडिलांना मी मोठेपणी डॉक्टर व्हावे असे वाटते. डॉक्टर होण्याकरता मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश घ्यावा लागतो. त्यासाठी प्रथमतः 12वीत खूप गुण मिळवावे लागतात. मी सतत मनपूर्वक अभ्यास करणार आहे. त्याचप्रमाणे
प्री मेडिकल परीक्षा द्यावी लागते. या परीक्षेत उत्तीर्ण होण्याकरता भरपूर वाचन करणार आहे. खेळूया शब्दांशी मध्ये. खालील शब्दात लपलेले शब्द शोधा. परवानगी. परवानगीमध्ये पर, परवा, रवा, नर, नवा हे शब्द लपलेले आहेत. हजारभर. हजारभर या शब्दामध्ये हर, हजार, भर, जार, रजा हे शब्द लपलेले आहेत. एकजिन्सीपणा. यामध्ये एकजिन्सी आणि कप हे शब्द लपलेले आहेत. जडणघडण. यामध्ये जडण, घडण, जड, जण आणि घड हे शब्द लपलेले आहेत. खालील शब्द वापरून तुमच्या मनाने वाक्य तयार करा. वितरक. वितरकचं वाक्य आहे, माझा भाऊ गॅस कंपनीत गॅसचा वितरक आहे. गिऱ्हाईक. प्रामाणिक दुकानदारावर गिऱ्हाईक खुश असतात. वर्तमानपत्र. मला रोज वर्तमानपत्र वाचण्याची सवय आहे. एकखांबी तंबू. आमच्या घरात आमचे बाबा म्हणजे एकखांबी तंबू आहेत. एकखांबी तंबू म्हणजे सर्व जबाबदारी एकाच व्यक्तीवर असणे. तसे खालील शब्दांचे अर्थ घरातील मोठ्या व्यक्तींकडून माहीत करून घ्या. त्यांचा वाक्यात उपयोग करा. करता धरता. याचा अर्थ आहे घरातील जबाबदार कमावता व्यक्ती. वाक्य, कुटुंबातील मोठा व्यक्ती घरातील करता धरता असतो. खुशाल चेंडू. याचा अर्थ आहे चैनी माणूस. वाक्य, सोनू कोणतेच काम नीट करत नाही, तो खुशाल चेंडू आहे. लिंबूटिंबू. किरकोळ किंवा सामान्य. वाक्य, कबड्डीच्या खेळात सोनू लिंबूटिंबू आहे. व्यवस्थापक. याचा अर्थ आहे व्यवस्था पाहणारा. वाक्य, बाळू हॉटेलचा व्यवस्थापक आहे. खालील शब्द असेच लिहा. शब्द मी वाचतेय. हे शब्द असेच्या असे पुन्हा पाहून लिहायचे आहेत. दुर्मिळ, क्रांतिकारक, राष्ट्रभक्त, वृत्तपत्रे, ग्रामसभा, महत्त्व, भविष्य, उत्सुक, जिज्ञासू, वृत्ती, बॅरिस्टर, गिऱ्हाईक, दूरस्थ, दृश्य, युद्ध, कष्ट, स्वयंशिस्त, सर्जनशीलता, स्रोत, इच्छा, कर्तव्य, निःसंशय. शोध घेऊयामध्ये आंतरजालाच्या साहाय्याने डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्याबद्दल खालील मुद्द्यांच्या आधारे माहिती मिळवून लिहा. उत्तर पूर्ण नाव. पूर्ण नाव आहे अबुल पाकीर जैनुलाब्दीन अब्दुल कलाम. आई वडिलांचे नाव. आई आशियम्मा आणि वडील जैनुलाब्दीन. जन्मतारीख 15 ऑक्टोबर 1931. जन्मगाव रामेश्वरम तामिळनाडूमध्ये आहे. शिक्षण एरोनॉटिक्स डिप्लोमा नासा येथे एरोस्पेस टेक्नॉलॉजीचे प्रशिक्षण. भूषवलेली पदे राष्ट्रपती, वैज्ञानिक, इंजिनियर, पंतप्रधानांचे वैयक्तिक सल्लागार, संरक्षण मंत्र्याचे वैज्ञानिक सल्लागार. लिहिलेली पुस्तके. इंडिया माय ड्रीम, इंडिया 2020 अ व्हिजन फॉर द न्यू मिलेनियम, विंग्स फॉर फायर, अग्निपंख, सायंटिस्ट टू प्रेसिडेंट, टर्निंग पॉइंट्स, परिवर्तनाचा जाहीरनामा. तुम्हाला माहीत असणाऱ्या वेगवेगळ्या भाषेतील वर्तमानपत्रांच्या नावांची यादी करा. उत्तर, मराठी वर्तमानपत्रे: महाराष्ट्र टाइम्स, सकाळ, तरुण भारत, लोकमत, लोकसत्ता, पुढारी, सामना. हिंदी वर्तमानपत्रे: नवभारत, दैनिक भास्कर, लोकमत, समाचार. इंग्रजी वर्तमानपत्रे: टाइम्स ऑफ इंडिया, इंडियन एक्सप्रेस, द हितबाद. खाली काही सामान्य नामे, विशेष नामे व भाववाचक नामे दिली आहेत. खालील तक्त्यात त्यांचे वर्गीकरण करा. नामे दिली आहेत त्याचे वर्गीकरण आपण पाहूया. सामान्य नाम: मुलगी, कडधान्य, पर्वत, शिखर, फूल, आडनाव. सामान्य नाम म्हणजे काय? पूर्ण समूहाला दिलेलं नाव.
आता विशेष नाम म्हणजे व्यक्तीला दिलेलं नाव. समूहातील एखादी विशेष व्यक्ती असेल तिला दिलेलं नाव. सविता, देशमुख, कळसुबाई, हिमालय, जास्वंद, मटकी. भाववाचक नाम माणुसकी, चांगुलपणा, वात्सल्य, नवलाई, नम्रता. नम्रता हे जर एखाद्या मुलीचं नाव असेल तर ते विशेष नाममध्ये सुद्धा येईल. आणि इथे नम्रता हा भाव दाखवला आहे. नम्रता म्हणजे सहनशीलता, चांगुलपणा या अर्थाने घेतलं तर ते येईल भाववाचक नाममध्ये. खालील चित्रांच्या समोर सामान्य नाम, विशेष नाम, भाववाचक नाम लिहा. उदाहरणार्थ एक आपल्याला लिहून दाखवले. गुलाबाच्या फुलाचं चित्र दिले. त्याचं सामान्य नाम फूल, विशेष नाम गुलाब आणि भाववाचक नाम सौंदर्य. खाली लाडूचं चित्र दिलं आहे. त्याचं सामान्य नाम येईल लाडू, विशेष नाम येईल बेसन लाडू आणि भाववाचक नाम येईल गोडवा. नंतर कुत्र्याचं चित्र दिलं आहे. त्याचं सामान्य नाम येईल कुत्रा, विशेष नाम मोती किंवा टॉमी असं आपण त्याला विशेष नाम देऊ शकतो. भाववाचक नाम इमानदार. खाली दिलेल्या वाक्यातील अधोरेखित नामांचे प्रकार ओळखा. पहिलं वाक्य आहे मनाली मुंबईहून तिच्या गावी गेली. यातील मनाली हे विशेष नाम, मुंबई हे आहे विशेष नाम आणि गावी हे आहे सामान्य नाम. 2 मुलांच्या हलगर्जीपणामुळे इस्त्रीची वायर जळाली. यातील मुलांच्या हे आहे सामान्य नाम, हलगर्जीपणा भाववाचक नाम, इस्त्रीची वायर सामान्य नाम. 3 सुधीरला पुरणपोळी आवडते. यातील सुधीर विशेष नाम, पुरणपोळी विशेष नाम. 4 ताजमहालचे सौंदर्य काही निराळेच आहे. यातील ताजमहाल विशेष नाम, सौंदर्य भाववाचक नाम.